सर्वांना सुप्रभात. जय हिंद महाराष्ट्र. आपण आज स्थापत्य अभियंता म्हणून एक स्थापत्य विश्लेषण करतोय. भूसंपादनाला वेग, ऐरोली कटई गतिमान. तुम्हाला माहिती आहे ऐरोली कटई गतिमान होण्यासाठी 2 वे म्हणजे आय थिंक 4 पदरी रस्ता ऐरोली कटई क्षेत्रातून होते. त्यासाठी मागे कालच म्हणालो होतो, मुंब्र्यातील कौसा भागातील युनिव्हर्सल सोसायटी समोरून डोंगराखालून हा रस्ता येतोय. युनिव्हर्सल सोसायटी आहे, जी खडी मशीन नाला येतो त्या ठिकाणी मुंब्र्यामध्ये भाला मोठा डोंगर आहे. त्या डोंगराला मधून हे 2 टनेल, जसं घोडबंदरला ट्विन टनेल होते, टनेल खालून हा रस्ता ऐरोली कटई क्षेत्रातून जात आहे. त्यामुळे भूसंपादन आता होऊन मुंबईच्या मुक्त मार्गासाठी फ्री वे धर्तीवर, मुंबईच्या मुक्त मार्गासाठी फ्री वे धर्तीवर नवी मुंबई डोंबिवली अंतर काही मिनिटावर होण्यासाठी ऐरोली कटई क्षेत्र मार्गाचा उभारणीचा लवकरच कोंडी फुटणार आहे. ऐरोली कटई क्षेत्रातली म्हणजे ट्रॅफिकची कोंडी लवकर फुटणार आहे. त्यासाठी स्वतः एकनाथ शिंदेने मागे मला वाटतं गेल्या वर्षी मुख्यमंत्री असताना कार्यकाळामध्ये पाहणी केलेली आहे. त्यामुळे हा जर मार्ग झाला तर ऐरोलीकडे जाताना तो काय ट्रॅफिक होतो आणि आपण मग नवी मुंबईकडे पनवेलकडे जाताना होतो, मुंब्र्याकडून होतो, तो होणार नाही. एक चांगलं इंजिनिअरिंग आहे, जे इंजिनिअरिंग लोणावळ्यामध्ये घडवून दाखवलं एकनाथराव शिंदेंनी. त्याच्यावर मी भाष्य केलं की एकनाथराव शिंदेंना विकास महर्षी किताब पद्मश्री द्यावी. एकनाथराव शिंदेंना विकास महर्षी पद्मश्री पुरस्काराने गौरव आहे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्राने. ज्याने गद्दारीशी टीका टोमणे खाऊनही महाराष्ट्र विकास करण्याचा सोडला नाही. विरोधी पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारमध्ये सारखं टीका करतं, टक्केवारी खोकेदारी, परंतु ह्या खोकेदारी माणसाने, मी सांगतो, एखाद्या चांगल्याच गोष्टीचे खोटं बोलणे किंवा चुकीचं करणं हे कधीतरी चांगलं होतं. एखाद्या चांगली गोष्ट करण्यासाठी खोटं बोलणं, चुकी करणे कधीतरी चांगलं होतं. ते एकनाथराव शिंदेने घडवलं. ऐरोली कटई मार्ग, टनेल, मुंब्रा कौसा, ट्विन टनेल, घोडबंदर, लोणावळा, एफटीम ब्रिज म्हणजे सस्पेन्शन गर्डर्सवर दरीमधील व्हील, कनेक्टिव्हिटी ब्रिज, मिसिंग लिंक नाही, कनेक्टिव्हिटी. जो थिंगरोबा धनगर इंग्रजांच्या 18व्या-17 शतकामध्ये शिंगरोबा धनगरांनी, त्या शतकामध्ये 18व्या का 19व्या शतकामध्ये धिंगरोबा धनगराने इंग्रजांना जो काय रेल्वेसाठी मार्ग दिला, कोकणाच्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये इंग्रजांना, ब्रिटिशांना मार्ग सापडत नव्हता रेल्वे काढायला. तर चिंतेमध्ये होतं ब्रिटिश सरकार की आपल्याला आता रस्ता कसा सापडेल. जी सह्याद्री पायवाटाच्या रांगेमधून जी पायवाट जाते ही धिंगरोबा धनगरालाच माहिती होती. त्यामुळे धिंगरोबा धनगर हा जरी पेशाने धनगर असला तरी सह्याद्रीच्या पायवाटा रांगा हाताळलेला माणूस असल्यामुळे त्याला एकूण एक मार्ग माहीत होता. त्यामुळे त्याने इंग्रजांना, ब्रिटिशांना सांगितलं, साहेब या, चला मी तुम्हाला घेऊन जातो पायवाटे. मग ते ब्रिटिश इंग्रजांना पायवाटे घेऊन गेले आणि त्या पायवाटावर जो रस्ता घडला तो रेल्वेचा रस्ता घडला, तो धिंगरोबा धनगरांनी दाखवलेला मार्ग. आणि ते जे काय रेल्वे मार्ग आता लोणावळा खंडाला म्हणतो आपण, त्या लोणावळा खंडाला धिंगरोबा रेल्वे मार्ग हे नामकरण द्यावं अशी माझी मागणी आहे. परंतु मिसिंग लिंक आणि रेल्वे मार्ग हा वेगवेगळा आहे. मिसिंग लिंक नाही, कनेक्टिव्हिटी लिंक हा मार्ग वेगळा आहे. त्याला संत गाडगे महाराज, संतांची भूमी आहे, तुकारामची भूमी आहे, विठ्ठलाची भूमी आहे. त्यामुळे संत गाडगे महाराज हे नाव अगदी गावखेड्यामध्ये उत्तम होईल.
लिंक रोडला द्यायला, हे माझं म्हणणं आहे. तर हे मानावं माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, नगरविकास मंत्री यांनी. आता गेम चेंजर कोस्टल मार्ग, आता आपला गायमुख पट्टा म्हणजे एक बंदर, गायमुख पट्टा घोडबंदर मार्ग इथून कोस्टल झोन येतोय, कोस्टल रोड येतोय. हा कोस्टल रोड खारेगावपर्यंत येतोय. हा कोस्टल खारेगावपर्यंत 13 किलोमीटरचा मार्ग आहे. जोरात काम चालू आहे. त्यामुळे तो पण घोडबंदरच्या ट्रॅफिकला एक पर्यायी आहे. आणि घोडबंदर 3 टनेल हा पण घोडबंदरच्या ट्रॅफिकला पर्याय आहे. पण सगळ्यात उत्तम पर्याय जो आहे उन्नत मार्ग, जो IBN लोकमत TV वरती, TV9वरती, ABP माझावरती, या सगळ्या TV वर माझ्या मुलाखती झाल्या, इंटरव्ह्यूमध्ये आलं की उन्नत मार्ग जो मुंबईच्या आनंदनगर ते डायरेक्ट थेट घोडबंदर अहमदाबाद मार्गाला जोडला, उंच मार्ग, आणि सगळ्या कनेक्टिव्हिटी जंक्शन ह्या रस्त्याला जोडले, तर सगळं मोठं ट्रॅफिक वरून जाईल आणि छोटं छोटं ट्रॅफिक शहरातील खालून जाईल. रोज 1 लाख ट्रॅफिक येतो आणि जातो ठाणे शहरात. कारण ठाणे हे मध्यवर्ती ठिकाणी आहे. ठाणे हे मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे जो काही ट्रॅफिक होतो, मुंबई, वसई, विरार, पालघर, गुजरात, अहमदाबादकडे जाणारा, इकडे नाशिककडे जाणारा रस्ता, हे संपूर्ण जंक्शनमध्ये ठाणं मध्यवर्ती येतं. त्यामुळे ठाणं मध्यवर्ती येत असल्यामुळे सर्व 3 भागांचा ट्रॅफिक एका ठिकाणी येतो. त्यामुळे ह्याला पर्याय आहे उन्नत मार्ग. एक तुम्हाला पहिला पर्याय उन्नत मार्ग, दुसरं ट्विन टनेल होते घोडबंदर, तिसरं कोस्टल रोड होतोय, आणि चौथा ऐरोली कटई रस्ता होतोय टनेलचा. हे अगदी उत्तम पर्याय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी जे केलं, म्हणून त्यांना विकास महर्षी द्या आणि पद्मश्री विकास महर्षी ही पदवी द्या, ही मीच बहाल करत आहे त्यांना. एवढं सांगतो. धन्यवाद. जय भीम, महाराष्ट्र.